आजचा आपला मेनू आहे पनीर पुलाव. त्यामध्ये सर्वप्रथम कांदे, टमाटर, मिरची, कढीपत्ता, लसूण, त्याच्यानंतर गार्लिक पेस्ट आणि पनीर छानपैकी कापून घ्यावी. छानपैकी पनीर तळून घ्यावे, तेलामध्ये फ्राय करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला पनीर पुलाव झाल्यावर छान लागतात. जसं की त्यामध्ये आता मटर आणि पनीर तळून झालेलं आहे. त्यानंतर आपण कुकरमध्ये 2 बुटले तेल टाकलेले आहे. जिरे, त्यानंतर मोहरी, कांदे, लसूण, कढीपत्ता, मिरची, टमाटर थोडे जास्ती टाका तुम्हाला आवडत असेल तर, कारण कोणाकोणाला टमाटर कमी आवडतात. आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे यामध्ये, कारण की याला छान सुगंध आणि छान टेस्ट मिळेल आपल्याला. आणि एक राहिलेलं होतं सगळ्यात आवडीचं म्हणजे तेजपान. ते म्हणजे पुलाव म्हटलं की छान लागतं आपल्याला. तो तुम्ही आवडत असेल तर नक्की तेजपान टाकू शकाल यामध्ये. त्यानंतर हे सगळं मिश्रण शिजू द्यावे चांगल्या प्रकारे. कोथिंबीर कापून ती पण टाकून द्यावी, त्याने पण खूप छान टेस्ट येतं. त्यानंतर तुम्ही जसं हवं तसं तिखट टाकावे, जितकं पाहिजे तितकं. कोणाला स्पायसी आवडतं, कोणाला मीडियम तिखट आवडतं, त्याप्रमाणे. थोडी हळद टाकावी, गरम मसाला, त्यानंतर मॅगी मसाला, जो की माझ्या पत्नीने स्वतः सांगितलेला आहे की मॅगी मसाला खूप छान असतो. तो टाकला की अजून छान व्हेज पुलाव बनवू शकतो. मीठ पण टाका, आम्ही रॉक सॉल्ट यूज करतो. आणि हे सगळं छानपैकी शिजू द्यावे, जेणेकरून टेस्ट यायला हवी यासाठी. शिजवून झाल्यावर त्यामध्ये वाटाणे तुम्हाला जेवढे हवे तेवढे, आणि आपण पनीर जी फ्राय केली होती ती तुम्हाला वाटेल तेवढी टाका. आणि त्याला छानपैकी मिक्स करा आणि थोडा वेळ मसाल्यामध्ये शिजू द्यावे. तुम्ही बघतच असाल की किती छानपैकी मिक्स झालेलं आहे, जेणेकरून त्याला टेस्ट येणार छान. आणि एक महत्त्वाचं मी विसरून गेलो होतो, माझ्याकडे कणीसचे दाणे म्हणजे कॉर्न जे की होते थोडे, ते पण टाकून द्यावं म्हटलं. बघूया कशी टेस्ट लागते. तर थोडेसेच टाकले मी. शिजवून झाले की त्यामध्ये तुम्ही राईस सोडा. तुम्ही तुमच्या आवडीचा राईस आणू शकता, जो की त्याच्यामध्ये आपण बिर्याणी राईस पण मिळतो, साधा राईस पण मिळतो. मेन म्हणजे विदर्भातल्या लोकांना HMT श्रीराम तांदूळ पण आवडतो. त्या पद्धतीने तुम्ही आपल्या पद्धतीने टाकू शकता, जसा हवा तसा. आणि महत्त्वाचं म्हणजे आज जी ही रेसिपी बनवत आहे त्यामध्ये मी आज माझी पत्नी रुचिता आणि माझी क्यूटसी वीराला खूप मिस करत आहे. तांदूळ टाकल्यावर थोडं तूप मी टाकत आहे, जेणेकरून थोडं छान टेस्ट पण येतात तूप टाकले की. तुम्हाला आवडेल तसं तूप टाका तुम्ही. आणि त्यानंतर थोडी वरून कोथिंबीर सोडून द्यावी आणि कुकर झाकून 4 शिट्टी होईपर्यंत शिजू द्यावे. अशा प्रकारे आपला कुकर शिजल्यावर थोडा वेळ थंड झाल्यावर आपण छानपैकी बघत असेल की किती छान आणि डेलिशियस असं पनीर झालेलं आहे. त्यासोबत मी बॉबिन्स पण तळलेले आहे. आणि एक महत्त्वाचं म्हणजे एक मसाला ताक, जे की सिम्पलमध्ये मीठ आणि
जिरं पावडर टाकून बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर बनलेलं आहे आणि टेस्टीच असेलच.